सगळ्यात आधी येते शारीरिक स्वास्थ्य. शीतोष्णे चैव वायुश्च त्रयः शारीरजा गुणाः तेषां गुणानां साम्यं यत्तद् आहुः स्वास्थ्यलक्षणम्. शीत, उष्ण आणि वायू म्हणजे एक प्रकारे शीत म्हणजे कफ, उष्ण म्हणजे पित्त आणि वायू म्हणजे वात. हे तीन शारीरिक गुण आहेत. अर्थात शरीरात जे दोष आहेत त्याच्यामध्ये हे तीन गुण त्या ठिकाणी असतात. त्रय शारीरदा गुण तेषां गुणानां साम्यम, त्यांची साम्यावस्था यत्तदाहुः स्वास्थ्य लक्षणम, म्हणजेच स्वास्थ्य होय. आणि हेच शारीरिक स्वास्थ्य म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतं मानसिक स्वास्थ्य. सत्वरजस्तम मानसा स्युस्त्रयो गुणाः तेषां गुणानां साम्यम यत्तदाहुः स्वास्थ्य लक्षणम. मानसिक स्वास्थ्य. सत्व, रज आणि तम हे मनाचे तीन गुण आहेत. या गुणांची साम्यावस्था म्हणजेच मानसिक स्वास्थ्य होय. बस. जसं शारीरिक स्वास्थ्य तसं मानसिक स्वास्थ्य देखील तेवढंच महत्वाचं आहे. तेन समदोषः, आता स्वास्थ्य लक्षणचा पुढचा श्लोक येतो. समदोषः समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्नात्मेंद्रिय मनः स्वस्थ इत्याभिधीयते. बघा, स्वास्थ्य लक्षण सांगताना सगळ्या गोष्टी समदोष, म्हणजे ज्या व्यक्तीचे वात आदी दोष जे आहेत ते समस्थितीत. समस्थितीत म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरात असलेली योग्य स्थिती म्हणजे समस्थिती. सम म्हणजे सगळे सारखे नाही. त्या व्यक्तीच्या, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातली समदोष स्थिती जी आहे ती वेगवेगळी असेल. त्याच्यानंतर समाग्निश्च, सम अग्नी म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीरातल्या अग्नीची स्थिती सम असली पाहिजे. समधातू मलक्रिया, काय काय समजलं पाहिजे तर धातू, मल आणि क्रिया हे देखील सम असले पाहिजे. सम म्हणजे सारखे नव्हे, हे लक्षात ठेवा मात्र. त्या व्यक्तीच्या शरीरात असलेली ती स्थिती म्हणजे समस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकेल, पण ती जर त्याच्यामध्ये असेल, त्यासोबत प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन, प्रसन्न आत्मेंद्रिय मना, प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन असेल तर तो व्यक्ती जो आहे तो स्वस्थ म्हटला जातो. स्वस्थ इत्यादी येते, त्या व्यक्तीला स्वस्थ म्हणतात. देन पुन्हा प्रकृती आणि विकृती किंवा म्हणजे त्या ठिकाणी विकार आणि आरोग्य. विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृती रुच्यते सुखसज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच. बघा, धातूंची विषम अवस्था म्हणजे विकार. वातादी दोष, रक्तादी, रसरक्तादी धातू यांची विषम अवस्था म्हणजेच विकार. साम्यम प्रकृती रुच्यते, त्यांची साम्य अवस्था म्हणजेच प्रकृती. बघा, धातू धारणात धातव या व्याख्येप्रमाणे दोष, धातू आणि मल तिन्ही जोपर्यंत शरीराला धारण करतात तोपर्यंत ते धातू असतात. त्यांची विषम अवस्था झाली की मग ते विकार उत्पन्न करतात. तर साम्यावस्था असेल तर ती प्रकृती म्हटली जाते, म्हणजे आरोग्य अवस्था म्हटली जाते. सुख सज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच. सुख म्हणजेच आरोग्य आणि दुःख म्हणजेच विकार, हे त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आरोग्यासाठी सुख तर विकारासाठी दुःख ही संज्ञा देखील वापरली गेलेली आहे. सर्वमेव परित्यज्य शरीरम अनुपालयित शरीरस्य प्रनष्टस्य सर्वमेव विनश्यन्ति. जगातील सर्व गोष्टींचा त्याग करून शरीर स्वास्थ्याचे रक्षण करावं, कारण शरीराचा नाश झाल्यास सर्वच गोष्टींचा नाश होतो, हे या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे थोडक्यात आरोग्याचं महत्व त्या ठिकाणी या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या जेव्हा काहीही शिल्लक राहिलं नाही, तुम्ही जर निरोगी असाल तर सगळ्या गोष्टी पुन्हा प्राप्त करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आयुः कामे मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादर. धर्म, अर्थ आणि काम म्हणजे वेगवेगळे सुख उपभोग यासाठीच प्रमुख साधन आहे जे आयु आहे, दीर्घायु. ते दीर्घायुची इच्छा करणाऱ्यांनी, त्या आयुची कामना करणाऱ्यांनी आयुर्वेदात सांगितलेल्या उपदेशांचा आदर करावा, त्याप्रमाणे आचरण करावं. आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादर. आयुर्वेदात सांगितलेले जे उपदेश आहेत त्यांचा परम आदर करावा, त्याप्रमाणे आचरण करावं. धन्यवाद.